नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 4 ते 1 या टिपक्यांच्या सहाय्याने विठुमाऊलीची स्वरूपाची रांगोळी काढून दाखवणार आहे. चला तर मग अशा प्रकारे आपण टिपके मांडून घ्यायचे आहेत. 4, 3, 2 आणि 1. 2 टिपक्यांच्या मध्ये एक एक टिपका असा द्यायचा आहे व 4 ते 1 अशा टिपके आपण हे मांडून घ्यायचे आहेत. पहा, अशा पद्धतीने हे टिपके मांडून झाल्याच्यानंतर आपण मधल्या साईडला 4 टिपके असे जोडलेले आहेत. नंतर वरच्या साईडला 3 आणि 2. चला तर मग आता पुढची डिझाईन काढून घेऊयात. मधल्या साईडला आपण अशा प्रकारे दोन्ही साईडला कड्या अशा आपण काढून घ्यायच्या आहेत. वरच्या साईडला पानाचा आकार द्यायचा आहे. पहा, अशा साईडनं आपण गोल गोल असे रेघांना हे देणार आहोत आकार आणि मध्येच पान काढून घेणार आहोत. त्यानंतर मधल्या साईडला आपण 3 अर्धवर्तुळ असे अंडाकृती असे काढणार आहोत. नंतर त्याच्या वरच्या साईडला आपण 2 असेच अर्धगोल काढून घेणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. 1 आणि हे 2. आता याच्यानंतर आपण पुढची डिझाईन काढून घ्यायची आहे. खालच्या साईडला आपण आता आपण हे मुकुट काढलेला आहे. खालच्या साईडला आता आपण चेहऱ्याची प्रतिकृती काढूयात. पहा, अशा पद्धतीने 2 रेघा उभ्या काढून घ्यायच्या आहेत आणि खालच्या टिपक्याला जोडून अशा अर्धगोल त्याला काढून घ्यायचं आहे. तर त्याच पद्धतीने साईडला आपण कानही काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने साईडला दोन्ही साईडला आपण डिझाईन काढून घेत आहोत. म्हणजेच माशाची जी डिझाईन आहे खालच्या साईडला त्याप्रमाणे आपण अशी कानं काढलेली आहेत. आता आपण आतल्या साईडला रंग देऊन घेऊयात. मी जांभळा रंग देत आहे. सुंदर अशा पद्धतीने आपण आता हा जांभळा रंग देऊन घेणार आहोत. चला तर मग फटाफट देऊन घेऊयात. जांभळा रंग देऊन झाल्याच्या नंतर आपण आता त्याचा जो मुकुट आहे वरचा त्याला पण आपण रंग देऊन घेणार आहोत. चला तर मग खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण रंग देऊन घेऊयात. मधल्या साईडला हिरवा रंग देणार आहोत. प्रत्येकच डिझाईनच्या मधल्या साईडचा जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपण हा हिरवा रंग देऊन घ्यायचा आहे. चला तर मग अशा सुंदर पद्धतीने आपण हिरवा रंग देऊन कंप्लीट करत आहोत. वरच्या पानाला पूर्णपणे आपण ग्रीन रंग देत आहोत. चला तर मग अशा पद्धतीने सुंदर असा रंग देऊन घेऊयात. त्याच्यानंतर खालच्या साईडला आता आपण गोलाकारात चॉकलेटी रंग भरणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण हा चॉकलेटी रंग प्रत्येकच बाजूस आपण भरून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने हा चॉकलेटी रंगसुद्धा आपला
भरून कंप्लीट होण्यास रेडी आहे. तर पांढऱ्या रंगाने थोडंसं आपण डार्कर शेड करून घेऊयात, म्हणजे दिसायला आणखीन सुरेख आणि सुंदर असं वाटलं पाहिजे याकरिता. चला तर मग आता पाण्याच्या आकारामध्ये आपण पिवळा टिपका देऊन घेत आहोत मोठा, पहा अशा पद्धतीने, आणि त्याला आपण पसरवून त्यात लाल रंग भरत आहोत. आता त्याच्यानंतर प्रत्येकच ह्याच्यामध्ये आपण असा पिवळा रंग थोडासा गोलाकृतीत काढून घेत आहोत, अर्धगोलात. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण लाल टिपका पण देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण मधल्या साईडला पांढऱ्या रंगाने आपण मध्ये आपण असं टिळा काढून घेत आहोत, लांबट अशा आकारामध्ये. ॲक्च्युली आपण तिथे पिवळा रंग घ्यायला पाहिजे, पण मी पांढरा रंग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लाल रंग दिलेला आहे मी, मस्त असा टिपका देऊन घेतलेला आहे. तर आता आपण साईडला 2 पताका काढणार आहोत. त्याच्या आधी आपण खाली माऊली अशा अक्षरामध्ये अक्षरलेखन काढून घेऊयात, पहा अशा पद्धतीने. या आषाढी एकादशीला नक्की तुम्ही ही विठू माऊलीची छोटीशी कमीत कमी वेळेत काढता येणारी रांगोळी जरूर तुम्ही देवघरासमोर काढा. खूप कमी वेळ लागेल, त्याचप्रमाणे खूप सुंदर पण दिसेल. पण अशा पद्धतीने माऊली झालेलं आहे काढून. आता गुलाबी 2 टिपके आपण असे दिलेले आहेत. त्याच्यानंतर साईडला आपण 2 रेघा काढून घेत आहोत आणि त्याला आपण पताका काढून घेणार आहोत. केशरी रंगाचे 2 झेंडे आपण काढणार आहोत. चला तर मग सुरेख पद्धतीने काढून घेऊयात. पहिलं पांढरी रेघ काढली, त्याच्यानंतर चॉकलेटी रंग असा शेड देऊन घेणार आहोत त्याच्या साईडच्या बाजूस. खूपच सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी दिसणार आहे. हे काढून झाल्याच्या नंतर आपण आता, चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, लाईक आणि शेअर जरूर करा आवडली असल्यास रांगोळी, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व नवनवीन सुंदर डिझाईन्स तुम्हाला नेहमी पाहता येतील. पहा अशा पद्धतीने आपण पताका काढत आहोत. त्याला आपण रंगही देणार आहोत, केशरी रंग, जो की वारकरी लोक स्वतः हातात घेऊन ते वारीला जातात. त्याप्रमाणे आपण रांगोळीच्या साईडला आपण अशी पताका काढत आहोत 2. त्याला आपण पिवळा धागा काढलेला आहे व लाल रंगाने आपण त्याला थोडंसं रंग दिलेला आहे, बुट्टा आल्यासारखा. चला तर आपण त्याच्यामध्ये केशरी रंग देऊन घेऊयात. आधी वरचा पताका कंप्लीट करूयात, नंतर खालचा पताका आपण काढून घेणार आहोत. चला तर मग फटाफट काढून घेऊयात. चला तर अशा पद्धतीने वरचा पताका काढून झालेला आहे. तर खालच्या साईडला पण आपण अशाच पद्धतीने पताका हा काढून घ्यायचा आहे.
पहा तर किती सुरेख आणि सुंदर असा आपला पताका हाही दिसणार आहे. अशाच पद्धतीने आपण हा रंगही देऊन घेणार आहोत. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. चला तर आता आपण अशाच पद्धतीने भगवा झेंडा हा काढून झालेला आहे. त्याला काही जण झेंडाही म्हणतात, काही जण पताकाही म्हणतात. त्याचप्रमाणे आपण डार्कर शेड करून घेऊयात. पहा अशा पद्धतीने. थँक्यू सो मच. तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी आता कंप्लीट झालेली आहे पताका काढून. तर मधल्या साईडला आपण जे रेड कलरचं टिपका दिला होता त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा पिवळा टिपका देणार आहोत. ॲक्च्युली खालच्या साईडला पिवळा हा मोठा टिपका आला पाहिजे होता, बट आपण व्हाईट काढलं आणि त्याच्यावर पिवळा टिपका दिला. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. थँक्यू सो मच.